आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा आपला प्रवास सुमनताई राठोड शेअर करत आहेत. बोला सुमनताई, तुमचा परिचय द्या. रेकीला प्रवेश कसा झाला आणि आम्ही फक्त तुम्हाला ऐकणार आहे. हो. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. मी सुमन राठोड. माझा रेकीचा प्रवास मी शेअर करणार आहे. रेकीचा प्रवास शेअर करण्या अगोदर मी मंजुश्री मॅडमला खूप खूप धन्यवाद देते मी. आणि मी एक त्यांच्यासाठी घोषवाक्य तयार केलेलं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणखीन तर कीर्ती महानच होणार आहे. आणि अशा मंजुश्री मॅडम, अशा नाही, आता इथून पुढं भरपूर काही त्यांच्याकडं आता स्तुती करावं, शब्दात तर करणं, वर्णन करणं एवढं काही हे नाही मॅडम. कोणतं सांगावं आणि कोणतं सोडावं असं होतंय मला. म्हणजे कोणता विषय घेऊ मी असं वाटतंय मला. म्हणजे आश्चर्य वाटतंय माझ्या म्हणजे जीवनात आलं असं, जन्माला आलं आणि असं गेलं. ह्यापेक्षा काय मिळवलं तुमच्याकडून ते सांगायला शब्द अपुरे पडतील इतकं अनमोल ज्ञान आम्हाला भेटलंय. मी सत्संग केले, परत मी गायन केले, भजन कीर्तनामध्ये मी उभा टाकून टाळ वाजवले, मी भरपूर काही केले. कुठले मी बाबा वगैरे असे, म्हणजे ज्योतिषशास्त्राचा पण मी खूप अभ्यास म्हणजे इतरांकडून, म्हणजे मी भरपूर काही केले. पण मला इतकं कुठं मला नॉलेज भेटलं नाही. आणि मला माझ्या बुद्धीचा विकास, त्याबरोबर माझ्या सोलचा विकास हे मला कुठे मिळालं नाही मॅडम. ते तुमच्याकडे मिळाले. त्यामुळं मी शब्दात वर्णन करू शकत नाही इतकं सखोल ज्ञान. आणि माझं जे आहे ना जीवन कसं असतं मॅडम, तर जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही असते. मला आजपर्यंत वाटत होतं माने सरांना असं काही त्यांच्या लाईफ मध्ये काहीच सतत ते हसत राहायचे. पण ते आज जे बोलत होते ना, तेव्हा वाटायचं ह्यांच्या हसण्यामागे किती काहीतरी दडलेलं आहे. त्या मुलीचं बोलत होते ना सर, तेव्हा मला वाटलं नाही हे सर डॉक्टर आहेत, पण त्यांच्या भावना त्या मुलीबद्दलच्या जे सर सर जे बोलले ना, तेच माझ्यासोबत. मी माझ्या मुलीला पण धन्यवाद देते मॅडम. मी इतकं म्हणजे ह्या रेकीला जुळण्याचं कारण मला तिच्यामुळे जोडावं लागेल. तिच्या 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 मध्ये प्रॉब्लेम जर नसते तर मी कदाचित मी युट्यूबवर हे व्हिडिओ शोधले नसते. मी कधी कधी विचार करून म्हणजे माझं डोकं म्हणजे असं मी थकून जायची. आणि मी अक्षरशः एक एक वेळेस मी झोपायची पांघरून. मी कसे दिवस माझे काढले ते मला माहिती आहे. ते असंच मी हताश झाले होते, काय करावं हिच्यासाठी असं म्हणून. तर अचानक तुमचा व्हिडिओ पुढे आला. म्हणजे ते व्हिडिओ मला कुणी रेकीला जोडलं नाही. रेकी हा शब्द मी ऐकून होते, म्हणजे रेकी म्हणजे नेमकं काय असेल बाबा असं वाटायचं. पण योगायोगाने ज्या वेळेस मी निराश होऊन असं थकून बसले आणि अक्षरशः मी रडत होते, त्यावेळेस माझी मुलगी पण माझ्यासोबत होती. तर खूप काही शिकायला भेटलं आपल्याला. हे दुःख आलं नसतं तर आपण शिकलो नसतो असं आमची चर्चा चालू होती. जस्ट आम्ही मग युट्यूब बघायचा नाद मला, मी युट्यूब ओपन केलं तर तुमचा व्हिडिओ मला त्याच टायमिंगला तुमचा व्हिडिओ दिसला. अरे आम्ही बघितलो ते व्हिडिओ. बघताच क्षणी ते फी किती आहे काय नाही आम्ही बघितलं. आणि मी म्हणलं नाही बाळा, मला करू दे, मला रेकी शिकायचं आहे, काही असो ते बघू तरी रेकी काय आहे. आणि लागलीच तुम्हाला कॉल केला. तुम्ही तुम्ही म्हणलात की तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय तरी करा. केलं व्हॉट्सअपला, नंतर मी जॉईन झाले रेकीला. पण मॅडम मी पहिल्या म्हणजे माझे शारीरिक एक माझं लग्न झालं आणि 2 वर्षापासून म्हणजे सतत मी काही ना काही मी आजारी राहायचे. सतत माझं काही ना काही दुखायचं. म्हणजे मी अगोदरच म्हणजे कुपोषित असं होते असे माझी आई म्हणायची. मग त्यामुळे ना सतत मी आजारी राहायचे. माझे आजार, आता मला आजारच कोणते होते ते विसरून गेलेत मॅडम. म्हणजे मला नेहमी यामध्ये असे छोटे मोठे तर आजार असायचेच. पण 1-2 वर्षाखाली मला म्हणजे माझ्या हृदयामध्ये पेन झालं आणि खूपच मी सिरियस हे झाले. तेव्हा मला एक गाडी करून गाडीमध्ये घेऊन गेले. तर एक मला आयसीयू मध्ये ऍडमिट केले आणि माझी एंजिओग्राफी वगैरे केली. त्यावेळेस एंजिओग्राफी केली, पण एंजिओप्लास्टिक करायची होती, म्हणजे ऑपरेशन करायचं होतं. पण वय माझं 40. तेव्हा ते डॉक्टरनी बोलले 50%च आहे ब्लॉकेज, गोळ्या औषधाने होऊन जाईल, तुम्ही हे घ्या. मग मला गोळ्या चालू आहेत मॅडम, 1-4 वर्ष झाले मी गोळ्या खाते.
पण मी जेव्हापासून रेकीला जुडले ना तेव्हापासून ते गोळी तुम्हाला बोलले होते मी, मॅडम मी माझी गोळी बंद केली, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद करा म्हणलो होतो. पण मी डॉक्टराकडे पण गेले नाही, माझं काही दुखतच नाही, तर मी काय चेकअप करू. मी गोळी बंद केली, मग आतापर्यंत माझी गोळी बंद आहे. एक मला आनंदानं सांगावं असं वाटतंय मॅडम, डोकं दुखलं तरी मी मेडिटेशन करते, ते लागलीच कमी होतं डोकं. परत माझं काही दुखायला लागलं, मी मेडिटेशन करते, मला गोळी घ्यायची सुद्धा गरज भासना. म्हणजे आणखीन काय मागावं ह्या ब्रह्मांडाकड. म्हणजे माझ्या कुटुंबातलं चौघांचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकते. म्हणजे मला दिवसभर वेळ भेटत नाही, मी बाहेरचं काम करत असल्यामुळं. मी रात्री 11-12 वाजेपर्यंत कधी लागली 3 चक्रांचे मेडिटेशन करायचं, कधी जसं मला भेटल, कधी 4 होतील, कधी 2 होतील. मग वेळ भेटला जस्ट दुपारी मी बाहेर फील्डवर काम करायला गेले, घरी आले अगोदर पहिल्यांदा जेवण करण्याच्या अगोदर एक मेडिटेशन करून घ्यायचं. मेडिटेशन शिवाय काय नाही हे मला माहिती होतं, मी तसं करायचं मॅडम. मग माझ्यामध्ये खूप फरक जाणवला, म्हणजे मला पण वाटायला. मग मला चिंता होती माझ्या मुलीची. मी जस्ट ह्या रेकीला जुडले आणि मी 2nd डिग्री मध्येच होते तेव्हा. मी प्रोटोकॉल रेकी दिले तिला. सहज मी म्हणलं माझी मुलगी तर इंटरव्ह्यूला गेलेली आहे आणि तिला एवढा एवढा पगार मिळालेला आहे, ते मी म्हणले आणि ते तसंच झालं मॅडम. हे पण मला खूप म्हणजे आश्चर्य वाटते. त्यानंतर मला वाटायचं मी जास्त का नाही म्हणले असं वाटलं मला. पण वाटलं मला जास्त का नाही म्हणले असं वाटलं, पण नाही म्हणलं जाऊ द्या, आज जे आहे ते बरं आहे, त्यामध्ये मी समाधानी आहे. पण ते पण प्रॉब्लेम थोडे थोडे माझे सॉल्व्ह झाले मुलाबाबत. आणि मला एक तर खरं मॅडम शिकायला असं भेटलं, मी जे करत होते ना तुम्ही चुकीचे व्हायब्रेशन माझे मी मुलांकडं, म्हणजे ते कळालं मला, माझ्या रागावर नियंत्रण आलं. मी खूप चिडचिड करायची मॅडम, मला खूप राग यायचा, रागात रागा करायची, तेव्हा माझं थॉट चक्र असं गच्च भरून आल्यासारखं वाटायचं. मग मी ते राग शांत करण्यासाठी पांघरून घेऊन झोपी जायचं आणि ते त्याच्यानंतर माझं राग कमी झालं ना, मग उठून कामाला लागायचे. पण आज 5 महिन्याचा काळ गेलाय मॅडम, मी एकही दिवस दुपारी किंवा दिवसा झोपलेली नाही. मी इतकी आनंदी आहे, मी दिवसभर मी ज्या वेळेस तुमचं ते हे पॉवर पॉवर बॉल असते ना, त्यामध्ये तुम्ही तुम्ही ऑफिसला असे जाल की परत याल, तर तुम्ही ऑफिसला गेले होते की नाही असं तुमचं ते शब्द आहे ना त्यामध्ये. तेव्हा माझ्या मनामध्ये वाटलं असं कुठं होतंय का, किती काम करावं लागते बाहेर, असं वाटलं मला त्यावेळेस. पण हे खरं आहे मॅडम, मी दिवसभर फील्डवर काम करून, मी इथून 27 किलोमीटर लातूर आहे तिथं जाणं, दिवसभर मीटिंग वगैरे अटेंड करणं, सगळ्यांचं म्हणजे ते बोलणं वगैरे, सगळी एनर्जी, म्हणजे जेवण वगैरे नसते, तरी पण मी घरी आले तर मी थकत नाही. मी अगोदर आले पर्स एकीकडे ठेवायची आणि मी शांत झोपी जायचं. पण मी आता ह्या 5 महिन्याच्या काळात माझ्यासोबत असं झालंच नाही. मी आले लागलीच मी कामाला लागते मॅडम. मग मला इतका आनंद वाटते, अरे माझं शरीर मला म्हणजे मी थकतच नाही, मला थकवा येतच नाही, मी इतका आनंदानं मी सगळं काही हँडल करते. आणि मधल्या काळामध्ये थोडस मॅडम मी थोडं मला काय झालं होतं मलाच माहिती नाही, तेव्हा वाटायचं बाबा मी एक काम सोडावं. त्यावेळेस मी तुम्हाला पण फोन केलेला, मॅडम मला लोड होतंय, मी एक जॉब सोडायचं म्हणते ते CRP चा. तर तुम्हाला बोलले ह्या विषयावर, पण तुम्ही म्हणलात हो. सगळ्यांना मी अगोदर सांगू इच्छिते की सुमनताई सध्याही 5 डिपार्टमेंटचे कामं करत आहेत. बरोबर आहे ना सुमनताई? हो हो मॅडम. हा, येस. तो हा विषय आहे की बाबा अंगणवाडीवर सुद्धा नाही, आपल्याला काय म्हणतात, आशा वर्कर सुद्धा आहेत, आणखी 2-3 कामं आहेत. ओके. तर कुठेतरी ठीक आहे. तर ताईंकडे एवढे कामं आहेत, त्यामधलं एक काम सोडायचं की काय, हा ते विचार करत होते. आता पुढे बोला. तर मॅडम मी त्यावर मात करू शकले, म्हणजे मला कसं हँडल करता आलं. म्हणजे मी अगोदर इकडे नाही गेले तर इकडे, पण मी म्हणजे मॅडम सोबत माझे संबंध व्यवस्थित ठेवण्याचा म्हणजे मला त्यांना बोलून, मॅडम नाही माझी थोडीशी प्रॉब्लेम आहे. मला कधी कधी असं होतंय मॅडम, माझ्या दोन्ही मीटिंग एका दिवशी येतात, त्यावेळेस इतकं म्हणजे मला हे होतंय. पण तरी मी त्यातून मला ब्रह्मांडाने कशा पद्धतीने मार्ग काढून दिलं मला काहीच कळालं नाही. म्हणजे इकडल्या मॅडम पण दुखवल्या नाही आणि माझं काम पण सुटलं नाही, मी काम इकडलं पण केलं इकडलं पण केलं आणि माझं व्यवस्थित काम झालं. मी असं म्हणजे मी खूप ह्याच्यामध्ये गेले होते की नाही बाबा आता हे सोडायचं, पण रेकी नाही सोडायचं. एक जॉब गेला तरी हरकत नाही, पण रेकी नाही सोडायचं. भले नंतर भेटेल काहीतरी करता येईल असं वाटायचं. पण मी त्यातून सुद्धा मात करून पुढे निघाले मॅडम, हे पण माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे. मी स्वतःच मग मला धन्यवाद म्हणजे माझं
शाबास म्हणते मी स्वतः जेव्हा असं करते ना, घरी येऊन मी म्हणते शाबास सुमन, तू शाबास. खूप छान काम केली. आता हो, हा एक प्रश्न झाला मॅडम माझ्या कामाच्या बाबतीत. आणि आनंद मला असं वाटतंय की मी कधी अपेक्षा केली नाही. माझ्या घराचं वातावरण असं निर्माण झालंय. आता मी सांगण्यापेक्षा माझी मुलगी, मम्मी मला वाटत नव्हतं पप्पा मध्ये एवढं बदल होईल म्हणून. अक्षरशः मॅडम मी काय रेकी रेकी मी देते त्यांना. फक्त त्यांचा हात एक वेळेस दुखत होता. त्यांनी म्हणायचे मला म्हणजे माझ्या हाताला काहीतरी झालंय, मला दवाखान्यात जायचंय, दवाखान्यात जायचे. मी तेव्हा थर्ड डिग्रीला होते. तेव्हा मी रेकी दिले त्यांना. मग ते रेकी देताना त्यांनी म्हणायचे मला काहीतरी जाणवते खाली, म्हणजे असं मुंग्या मुंग्या जात्यात माझ्या हातातून असं. मग थोड्या वेळ त्यांनी म्हणले मला आता बरं वाटतंय, मग ते रेकी दिले तेव्हा बरं वाटते म्हणल्याच्या नंतर मग थोडं आणखीन परत त्यांचं दुखायला लागला हात. परत त्यांना रेकी दिली. फक्त 2 वेळेस रेकी दिली मॅडम. ते हात त्यांचं कायमचं दुखायचं बंद झालं, कायमचं. असं मॅडम आवाज येत नाही. लहानपणापासून नेहमी आजारी असणाऱ्या सुमनबाई, ज्याला काय म्हणूया, घरच्यांनीच असं म्हटलं होतं की बाई तू प्रीमॅच्युअर्ड आहे, ज्या प्रकारे आहे ना, किंवा तू नेमकी नाजूकच तिची परिस्थिती आहे, ती नेहमीच नाजूक साजूक तब्येत असते तिची. तर ती मात्र आता गेल्या रेकीपाला जॉईन झाली तेव्हापासून स्ट्रॉंग झाली आहे. आणि किती दुसरं वर्षापासून दुखत होता तो हात, कायमचा बंद झाला आहे. थँक्यू डिअर्स. आणि मॅडम मला मग हा त्रास माझा ते हार्टचा तर मला त्रास काहीच नाही. आता सध्या मी गोळी बंद केले ते नाही. आणि अजून सुमनताई, तरीही एक वेळ डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. ओके, आपल्याला कळते की किती ब्लॉकेजेस आहे. मे बी समजा थोडेफार असतील, डॉक्टर त्याच्या गोळ्या औषध सुरू ठेवेल, आपण इकडनं मेडिटेशन करणार आहे, सगळं रिमूव्ह होऊन जाईल. हो की नाही? एक वेळ चेकअप करा माझ्यासाठी. ठीक आहे, तुमचा हो मॅडम. विश्वास चांगला आहे, मला माहितीये ऊर्जेने तुमचे ब्लॉकेजेस रिमूव्ह केले आहेत, पण तरी एक वेळ आपल्याकडे डॉक्टरी रिपोर्टच की आपण मग कसं बिंदूक राहतो. मॅडम एक सांगायचं म्हणलं तर हसायसारखं आहे. म्हणजे 1 वर्ष झालं मी मी ना थकून गेले होते. पण नेहमी माझं काहीतरी दुखायचं. मी माझ्या मुलांना म्हणलं नाही बाबा मी LIC काढते, इन्शुरन्स वगैरे भेटते, माझं नेहमी दुखतंय, आता काय नाही, मी काही जास्त दिवस जगत नाही. असं मला एक वेळेस असं वाटलं मॅडम. गेल्या वर्षी मी LIC काढली माझी, म्हणजे मी जरी काय झालं तर म्हणजे इन्शुरन्स वगैरे भेटल. मी इतकं म्हणजे मला आता नाही, मी माझ्या पायाला सूज यायची मॅडम, हाताला मुंग्या यायच्या, रात्री मी झोपेत उठायची असं माझ्या ह्या ना या बोटाला असं मुंग्या येत होत्या. अक्षरशः मग इथं मुंग्या आल्या ना मला भीती वाटायची, मी उठून बसायची, रात्र रात्र झोपायची नाही, असं इतकं मला त्रास व्हायचं. पण काय करावं, पैसा पण त्यावेळेस नव्हता दवाखान्यात जाण्यासाठी. मग त्यामुळं मग तेव्हा मला वाटायचं आता काय नाही, आपण लई म्हणजे जास्त दिवस काही जगत नाही असं वाटायचं. पण मी आता आता मी माझ्या मुलांना माझ्या घरच्यांना म्हणते मला काही होत नाही 100 वर्ष आता, असं वाटतंय मला. म्हणजे इतकं माझ्यामध्ये बदल झालाय. असं मी कॉन्फिडन्स न लोकांना सांगते, मी ग्रँड मास्टर आहे आणि माझ्यामध्ये मी खरंच 100 वर्ष जगते, आता काहीच नाही मला होत. म्हणजे इतकं माझा आत्मविश्वास वाढले मॅडम. परत ते फंगल इन्फेक्शन झालं तर व्हायरल इन्फेक्शन यावर तर एकीनं खूप म्हणजे ऊर्जेने खूप छान पद्धतीने काम केलं मॅडम. मी असं 1-2 वेळेस मला झालेलं असं म्हणजे फंगल इन्फेक्शन. तर मी असं फॅमिली जे मॅडम आहेत त्यांच्याकडे गेला तर मी गेले तर 1,800 रुपये 1,700 रुपये असं लागायचे मला दवाखान्यात. मी म्हणलं बघावं तरी आपण सेकंड डिग्रीला होत नाही, ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मला असंच थोडस उद्भवलं जाणवलं. तेव्हा मी रेकी दिले मॅडम. वेळ किती लागावं, एक 5 ते 10 मिनिटाच्या अगोदर मला ते इतकं म्हणजे पूर्ण हे झालं. मी म्हणलं ज्याच्यासाठी एक 15 दिवसाचा गोळ्याचा कोर्स करावा लागत होतं, एक 1,800 रुपये घालावं लागत होतं, ती जर एक 5 मिनिट मी रेकी दिले आणि ऊर्जा दिले तर त्या ऊर्जेने जर बरं होते तर हे माझ्यासाठी खूप, हे पण खूप माझं महत्वाचा पॉइंट म्हणते मॅडम. मी मी म्हणजे दवाखान्यात घातलेले पैसे, आर्थिक बाजू उंचावणे रेकीमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे हेच म्हणजे आपल्या आरोग्यावर जे बाहेर म्हणजे दवाखान्यात जे खर्च होतोय ना, तो खर्च वाचतो. तोच खर्च आपला. आणि आणि ब्रह्मांडीय ऊर्जेने मला एक सोर्स नवीन निर्माण करून दिला. मी अगोदर 1-2-3 जॉब करत होते. तर मी रेकीला ह्या ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतले ना, तेव्हा मला LIC विमा सखी म्हणून मला जॉब मिळाला. ते पण मी मॅडम नको म्हणत होते, पण नाही नाही तुम्ही हे करू शकताय सुमनताई, तुम्ही मॅडम हे करू शकताय, तुम्ही करा म्हणून मला हे जबरदस्तीनं दिलेलं आहे. तरी पण मी त्याच्यामध्ये जे काम हाती घेतले ना ते मी प्रामाणिकपणे म्हणजे करतेच. मी काही असो ते पण मी त्या कामामध्ये
खऱ्यानं उतरते, एवढं माझं हे आहे. मग ते मला नवीन सोर्स दिलं. आणि जी आपली ग्रँड मास्टरची फी आहे ना मॅडम, मी केव्हाची ती 2 महिन्यामध्ये माझी फक्त LIC मधूनच माझी ते फी वसूल झाली असं म्हणते मी. आणि ज्या वेळेस मॅडम मी ICU मध्ये ऍडमिट होते माझ्या मुलीनं किंवा मुलांना, मग मी तू मंजुश्री मॅडमला एवढे पैसे कसं काय पाठवलीस, काय काय करतेस तू असं म्हणून, रेकीला एवढी फी. अरे म्हणलं मी एक दिवस ICU मध्ये ऍडमिट होते, 35,000 रुपये माझं बिल झालं होतं म्हणलं. माझं आयुष्य सुधारले म्हणलं, हे 33,000 रुपये माझ्यासाठी काहीच नाही म्हणलं. म्हणजे 33,000 रुपये माझ्यासाठी काहीच नाही, मी एक दिवस आयुष्यामध्ये ऍडमिट होते तर 35,000 रुपये मला बिल पे करावं लागले मॅडम. असे मी किती पैसे दवाखान्यात घातलेत. मग मी माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचं जर संरक्षण करते, माझ्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित ठेवते, तर त्या पैशाची मला बिलकुल काहीच नाही वाटत. मला त्या पैशाची मला नाही किंमत वाटली. म्हणजे ही किंमत 1,00,000 रुपये जरी दिलं तरी हे असं आरोग्य सगळ्याचं संतुलित ठेवायचं ज्ञान मला कुठे मिळालं नसतं. माझे एवढे पैसे वर्षाच्या काठी 1,00,000 रुपये जरी दवाखान्यात खर्च होते, ते खर्च माझा कमी होऊन माझं आरोग्य व्यवस्थित आहे, मी ह्यामध्ये समाधानी आहे. म्हणून मला वाटतं की मॅडमचं कौतुक किती करावं. मॅडम मला कशा मिळाल्या असत्याल, कशा लाभल्या असत्याल, म्हणून मला आनंद वाटते मॅडम. मी असंच मॅडम जास्त होते का माझं? आवाज येत नाही मॅडम. बोला 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 बोला. असं वाटतंय, असं इतके अनुभव आलेले आहेत. परत मी असं रेकी माझ्या कुटुंबाला, माझी आई म्हणजे आजारी होती, 6 महिन्यापासून, गेल्या 6 महिन्यापासून आजारी आहे तिनं. पण तिला मी असं रोज रेकी देते मी तिला. तिचं एक दुखायचं कमी झालं की दुसरं दुखायचं म्हणजे होतंय, म्हणजे तयारच होते. मग कंटाळून तिला माझ्याकडे घेऊन आले. तर तिने माझ्याकडे 1 महिना होती. फक्त एका ग्रँड मास्टरच्या सानिध्यात ते माझ्या हातचं खाणं, माझ्या हातचं पाणी पिणं, परत मी तिला इतर एकी द्यायची. तर तिने 1 महिन्यामध्ये तिचं दुखायचं काय सगळं गायब झालं. तिनं चांगली चांगली तंदुरुस्त झाली. इथं माझ्या घरी तिने काम करायला लागली. बहिणी म्हणजे फोन केल्या कोणीतरी, काय करते आई, ते हे भांडे घासते हे वगैरे. अरे आमच्या घरी ती उठून बसत नव्हती, तुझ्या घरी काम कसं करायली. मग सगळं तिचं काही कमी झालं. ते आईने नंतर निर्णय घेतला की मी जाते आता. ती गेली आणि तिसऱ्याच दिवशी आणखीन आजारी पडली तिकडं. माझ्याकडून गेली. आता सगळ्या बहिणी म्हणतात तुझ्याकडे आली तेव्हा तिनं काहीच दुखत नव्हतं तिचं, आणि आता तिकडं आली तर तिचं दुखायला लागले. तरी पण मॅडम मी रोज आईला, माझ्या मुलाला आणि मुलीला रेकी देत होते. तर मुलीचं काय आता हे नाही, आता तिनं म्हणजे रेकी जॉईन केली आहे, त्यामुळे तिला नाही देत मी. मुलाला आणि माझ्या आईला मी रोज रेकी देते. माझ्या आईचे पाय सुजले होते. माझी बहीण मला फोन करून सांगते आईचे पाय सुजलेत. मी म्हणलं होऊन जाईल, उद्या कमी होतील पाय म्हणलं आईचे. मग रात्री मी तिला रेकी दिली आणि मी सकाळी विचारलं कसं वाटतंय पायाचं. पाय कमी झाले, उतरले. असं म्हणजे इतकं फरक आहे. आईचा आजार तर मी माझ्या रेकीने बरं केले बघा मॅडम. म्हणजे पूर्ण आईसाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी, माझं सध्या तरी आता कुटुंबासाठी चालू आहे. आणखीन ब्रह्मांडीय ऊर्जेकडून आणखीन जास्त घेण्याचा प्रयत्न करेन, वेळातला वेळ काढून. आणखीन इतरांच्या पण आयुष्यामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न करायचं माझं म्हणजे इच्छा आहे, आणि ते मी करणार आहे. बाकीचं मग आता मुलगी माझी तयार होत नव्हती मॅडम. तिला पण वाटायचं काय मम्मी तुला काय अनुभव आले. मी म्हणलं तू करून तरी बघ एकदा. पण मॅडम तिच्यामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे. तिनं स्वतः म्हणजे हे करत नाही तिनं. आज किती वर्ष झालं तिचं आणि माझं म्हणजे असं, मी एक बोललं तर तिनं राग राग करायची, पण मी समजून घ्यायचं. मला किती दिवसामध्ये तिनं मला आनंदानं बोलते. एके दिवशी बसून मला इतकं म्हणजे हे वाटलं, मी म्हणलं किती आनंद वाटतोय, म्हणलं घर किती शांत आहे, म्हणजे तुझ्यामध्ये किती बदल झालाय. ते मी रोज विचारते तिला, म्हणलं काय बदल झालाय. तर मॅडम तिचं आहे ना हे इथून पूर्ण एक नस तिची ना अंगठ्याला इथं थोडंसं ऑपरेशन झालेलं होतं, तर ते तिला लिहिताच येत नव्हतं. तर ते ना तिनं पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन केली, तर तिचे ते पाय थोडेसे असं असं झाले, वाकडे झाले थोडं. म्हणजे तिचे ब्लॉकेज थोडे थोडे निघून गेले मॅडम. तिला चांगलं म्हणजे आता फील होतंय. म्हणजे माझं हे बाजू पूर्ण माझी क्लीन झाल्यासारखं वाटते. माझं माइंड एका ठिकाणी आलं असं वाटतंय. माइंड माझं म्हणजे व्यवस्थित नव्हतं. 2-3 अनुभव तिनं मला सांगितले, आई खरंच आहे तू म्हणत होतीस ते खरं आहे. पण तिनं तेव्हा ज्या वेळेस तिनं मला असं बोलली ना मॅडम, त्यावेळेस पण मला खूप छान वाटलं. कर म्हणलं, म्हणजे वेळातला वेळ काढून तू पण कर. मग आता आणि राहिला माझ्या मिस्टरांचा बदल, तर माझ्या मिस्टरांमध्ये 25 ते 30% बदल झालेला आहे मॅडम. मला वाटत नव्हतं एवढं बदल त्यांच्यामध्ये आयुष्यात कधी होईल म्हणून.
खूप मी ती माझी परत एक पाठीमागले दिवस मी सांगून आणि आता हे करून जे आता मला मिळालेलं आहे ना त्यामध्ये मी आनंदी आहे. माझं घर म्हणजे घरातलं वातावरण व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. माझ्या मुलामध्ये आता तुमच्याकडून घेतलेले क्रिस्टल हे ब्रासलेट वगैरे तर त्यानं म्हणजे त्याच्यामुळे मुलाला पण रिझल्ट मिळालेला आहे. एक 4 दिवसांनीच तो म्हणला, मॅडम मी मला ब्रासलेट दिल्यात ना तेव्हापासून मला बरं वाटते थोडस. म्हणजे ते वेळेला म्हणजे वेळात लवकर रात्री उशिरा यायचा ना तो आता लवकर येतोय घरला. परत काही सांगायचं झालं तर ते काही चुकीचं बोलत होतं म्हणजे लपवून जे ठेवत होतं ते सांगायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्यामध्ये पण बदल होतोय. मग एवढं एवढं काही झालेलं आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे. सांगावं तितके कौतुक करावं तेवढं थोडं आहे मॅडम तुमचं. आयुष्य मला तरी एक म्हणायचे मॅडम, माझं आयुष्य बदललंय. माझं म्हणजे आयुष्य पूर्ण बदललंय. मी होती काय आणि झाले काय. मी जिथं जाईल तिथं मान सन्मान कौतुक या या पलीकडे काय पाहिजे असते जीवनामध्ये. आणखीन पैसा काय आहे, आज आहे उद्या नाही, त्याचं नाव चलन आहे, चलत राहते. आपणच कमवणार आहे पण. आणि आता यानंतर असं म्हणायचंच नाही, पैसा काय आज आहे उद्या त्यापेक्षा अधिक आहे, परवा त्यापेक्षा अधिक आहे, असं म्हणायचं. ओके. हे आहे. ग्रँड हो मास्टर आहे. आपण म्हणताल की पैसा आज आहे उद्या नाही, ती एनर्जी प्राप्त होणार. आपण असं म्हणणार पैसा काय आज आहे त्यापेक्षा उद्या अधिक जास्त असणार आहे, परवा त्यापेक्षा अधिक जास्त असणार आहे, असं म्हणायचं आपण. मॅडम आता माझ्या मनामध्ये मॅडम मला एक पॉइंट माझा महत्वाचा आहे. मी इतकं म्हणजे राग माझा रागावरच माझं कंट्रोल राहायचं नाही. मी राग केले ना मी भांडी फेकायची काय माझा राग तो मग रागच मला सहन व्हायचा नाही. मग तो राग मला रागच येत नाही. आता किती जरी कुणी काय केलं ना एका सेकंदासाठी कधी कधी अरे आपण ग्रँड मास्टर झालोय काय शिकलोय ग्रँड मास्टर मध्ये ते पटकन माझ्या मनातलं निघून जाते. म्हणजे मुळात माझं राग कमी झालंय. मी रागावर विजय मिळवलाय मॅडम. आणि परत सगळं काही माझ्या कुटुंबामध्ये तर झालेच झाले पण मी माझी आर्थिक बाजू पण म्हणजे उंचावली आहे माझी. मग सगळं काही चांगलं झालंय. आता फक्त मिळालं तुम्हाला तर आ गिफ्ट सांगा, तुमचं काय मिळालं तुम्हाला तर सगळ्या कुटुंबाला आपल्या. काय मॅडम. एलआयसीचं काही गिफ्ट मिळालं ना तुम्हाला काहीतरी. हे LIC कडून हे मला ट्रॉफी मिळाली आहे मॅडम. पण याबरोबरच मला एक 5 ते 6 गिफ्ट मिळालेले आहेत. एक मला घड्याळी म्हणजे भिंतीवरली घड्याळ मिळालेली आहे. एक LICचा लोगो असलेला कपाचा सेट मिळालेला आहे. परत मला रसना सेट मिळालेला आहे. परत मला हे ट्रॉफी आणि त्यानंतर मला चांदीचं लक्ष्मीचं नाणं मिळालेलं आहे. इतकं मिळालेलं आहे मला LIC मध्ये. मिळणं हा विषयच नाहीये. अनेक लोकांना मिळतं एलआयसीच्या एजंटला, अनेक जणांना हे सगळं मिळतं. पण सुमनबाई जॉईन झाल्या रेकीमध्ये आल्यानंतर आणि 2 महिन्यामध्ये किती महिन्याचं टार्गेट कम्प्लीट केलं. एवढं हा. बिझी शेड्यूल असून सुद्धा हो हे हो जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय तर गिफ्ट मिळवणं महत्वाचं नाही आहे, तर ते कशा परिस्थितीत मिळवलं तो त्यांचा अधिक जास्त सत्कार आहे. हो हो मॅडम. बरोबर ना? आणखीन किती टार्गेट तुम्ही कंप्लीट केलं ते किती महिन्यात केलं? मी 29 जानेवारीला जॉईन झाले मॅडम. त्या अगोदर सांगते कॅम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा होती. पण मी काही माझी MSCIT झालेली नाही किंवा मला कॅम्प्युटर हाताळता येत नव्हतं किंवा माऊस वर तर बोट ठेवायचं मला माहितच नव्हतं. पण मी ज्या वेळेस परीक्षेला गेले ना तेव्हा मी ते माऊस म्हणजे माऊसवर कसं म्हणजे ते परीक्षा कशी द्यायची म्हणजे मी थोडस झाले आणि मी त्या कॅम्प्युटरला रेकी दिले मॅडम. रेकी दिले म्हटलं ब्रह्मा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आम्ही एका ह्याच्यामध्ये माझ्यासोबत 4 मैत्रिणी होत्या दुसऱ्याच गावच्या होत्या त्या पण म्हणजे असं लाईन बसलेल्या होतो. ते माऊस वर मी बोट ठेवले ना तेव्हा माझं बोट असं असं होत होतं. तरी पण मी 50 मार्काची परीक्षा होती मॅडम. मला 20 मार्क मिळाले आणि मी त्या परीक्षेमध्ये पास झाले. ते सर ज्यांनी मला जॉईन केले होते ते सर बोलले मॅडम तुम्ही म्हणजे पास होताल असं मला वाटत नव्हतं. पास होताल यामध्ये मला वाटत नव्हतं. म्हणले तुम्ही आता बिनधोकपणे ते मी फी सुद्धा भरली नाही मॅडम. फी त्या सरांनी भरलीत माझी. मी म्हणलं सर नाही माझी इच्छा नाही करायची माझ्याकडे आहेत ऑलरेडी भरपूर काम मला नाही करायचं. नाही मॅडम तुम्ही करू शकता ह्या मी फी भरतो पण तुम्ही परीक्षा द्या बघू तरी परीक्षा पास झाल्याच्या नंतरच्या गोष्टी आहेत. ते झाले मी योगायोगाने. हे एक माझ्यासाठी खूप आहे. मला ते MSCIT झालेली नाही माझं कॅम्प्युटर झालेलं नाही तरी पण मी कॅम्प्युटर हाताळले हे ब्रह्मांड ऊर्जेच्या मदतीने. हा एक प्रोटोकॉल केले मॅडम.
खूप छान वाटलं. आनंदी आणि आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. एक प्रश्न मी आवर्जून विचारते सुमनताई, जसं आपण म्हटलं पैशांची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पैसे भरपूर यायला लागले, त्यासोबतच ज्या चिंता होत्या त्या खरंच आपण असा विचार करूया की गेल्या काही दिवसामध्ये संकट कमी झालं काय? नाही, मध्ये मध्ये एक दोन वेळा काही संकट आले सुद्धा. आले ओके. मॅडम. त्या संकटांमध्ये आपल्याला लोकांची जाण झाली, कोण योग्य कोण अयोग्य, ह्या सुद्धा गोष्टी घडल्या. हो ओके. हो मॅडम. म्हणजे शेतीमध्ये आल्यानंतर संकट येणार नाही असं नाही. मुळात कुठंतरी एका विशेष गोष्टींसाठी सुमनताईला 50,000 रुपयाचा एका वेळेस काय म्हणूया आपण दणका बसला. हो ना. पण कुठेतरी आम्ही तिथे विचार केला की आपल्याला महत्वाचं काय आहे, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, आणि आम्ही निर्णय घेतला. नाहीतर सुमनताईची फी आतापर्यंत जमा असती, त्यासाठीच त्यांना थोडीशी सवलत दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला प्रॉब्लेम येतील, येणारच नाही असं नाही, पण त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही कसे बाहेर निघता, तेथे तुम्ही काय विचार करता, आणि त्या प्रॉब्लेमला, ज्याला आपण मोठा प्रॉब्लेम समजून रडत बसलो असतो, त्याला आपण आता सुधारण्याची संधी म्हणून कसं पुढे नेतो, हे आपण ग्रँडमास्टर मध्ये शिकतो. हो मॅडम, बरोबर आहे मॅडम. मी त्यातून पण, तरी पण मॅडम मी 4 दिवस त्यातून बाहेर निघाले नव्हते, पण तुम्ही पण सगळ्यांनी मला रेकी दिला. आणि त्यामुळे मी निघाले त्यातून बाहेर. मला काय नाही वाटत ते. पण मी कदाचित ह्या अगोदर तसं झालं असतं तर मी ते घर करून बसले असते मनामध्ये, त्याचा मला वाईट परिणाम भोगावा लागला असतं. पण ते मी सहज असू दे म्हणलं, ते झालं, विसरून गेले मी, त्याचं काहीच नाही वाटत असं. खूप आणखीन सरस. मॅडम, मी पावसाला 2 वेळेस थांबवले. म्हणजे माझ्या शेतामध्ये तुरीची रास होती, तेव्हा पण मी पावसाला थांबवलेलं, तेव्हा पण पाऊस थांबलेला 1 दिवसासाठी. आणि आता 20 तारखेला माझ्या मोठ्या दिरांच्या मुलांचं लग्न होतं. आणि ते इतकं हे झाले ना कन्फ्यूज, आता मंडप घालायचा, ते शेतामध्ये पाऊस आलं तर चिखलामध्ये कसं बसायचे, काय करावं, ते आम्हाला विचारायला आले. कसं करावं, इथं मंडप घालावं की इथं लग्न करावं, असं सहज माझ्या मनामध्ये असं आलं की, ते म्हणले तुम्ही बिनधोकपणे तिथंच घाला, नाही पाऊस येणार. ते म्हणले कसं काय? मी म्हणलं आम्ही दोघी थांबवतो म्हणलं, मी आणि दिदी प्रणिता माझी, आम्ही दोघी. आम्ही त्यांना आत्मविश्वासानं म्हणलो, त्यांनी पण आमचं ऐकले आणि मंडप त्यांनी शेतामध्येच टाकली मॅडम. तर आम्ही सकाळी पहाटे 4ला लवकर उठलो, 5ला मेडिटेशन आपला रेग्युलर असते म्हणून मी म्हणे माझ्या मुलीला, चल दोघीने पण आपण रेकी देऊ आणि पावसाला थांबवायचंय आपल्याला आज. आम्ही पावसाला अशी रेकी दिलो मॅडम. म्हणलं लग्न व्यवस्थित पार पडू द्या, आणि तुम्ही रात्री वाटलं तेवढं पडून घ्या. लग्न झाल्याच्या नंतर रात्री म्हणजे किती वेळ थांबू शकतो आपण निसर्गाला तरी. म्हणून म्हणलं दिवसभर लग्न व्यवस्थित झालं, त्याच्यानंतर तुम्ही रात्री वाटलं तर पडा, पण लग्न आहे तोपर्यंत पाऊस येणार नाही, अशी देखील दिलो होतो. तर तसंच झालं मॅडम, पाऊस दिवसभर थांबला आणि रात्री आलंच पाऊस. आणि एक सांगायचंय मॅडम मला आणखीन, जेव्हा आपली बुद्ध पौर्णिमा होती ना, तेव्हा दिवसभर लाईट गेलेली. पण माझा मोबाईल दिवसभर, त्या दिवशी मी वाटेल तेवढे किती मेडिटेशन केले मला माहिती नाही, घ्यायची ऊर्जा म्हणून मी मेडिटेशन करत होते. माझा मोबाईल नंतर मग 5 वाजले आणि माझा मोबाईल थोडासा म्हणजे बॅटरी लो झाली. अरे बाबा म्हणलं आता रात्री तर 9:30 वाजता मॅडम मेडिटेशन घेणार आहेत. पण माझा मोबाईल आता काय होतं की लाईट काही येत नाही, आता काय करावं. 9 वाजेपर्यंत रेकी द्यावं म्हणायचं. मी विनंती केली ब्रह्मांडाला, म्हणलं मला ही ऊर्जा ग्रहण करू द्या आणि तुम्ही मला लाईट जस्ट यावी. मग लाईट काही आली नाही. मी थोडस थकले आणि मी म्हणलं आता वरी जाऊन बसावं. अशी आता सारखं मी मोबाईलकडे पाहिजे, किती वाजले किती वाजले. एक 25 मिनिट झाले होते मॅडम. म्हणलं काही नाही, आज मी काही ऊर्जा ग्रहण करू शकत नाही, मॅडमचं काही मेडिटेशन मी करू शकत नाही आता. आणि परत आणखी विनंती केली मी ब्रह्मांडाला, लाईट येऊ द्या म्हणलं, मला हे ऊर्जा बुद्ध पौर्णिमेची ऊर्जा ग्रहण करायचंय. आणि मी लागलीच अशी बोलले आणि माझ्या मिस्टरांना म्हणलं लाईट आली का हो बघा. त्यांनी म्हणले हो लाईट आली. इतका आनंदी झाले मॅडम मी. परत लगेच वरी स्लॅपवर गेलेली, मी परत खाली आले, लगेच चार्जिंगला मोबाईल लावले आणि मी ते पण केले, माझं ते पण मिस झालं नाही. पण लाईट पण मी किती वेळेस पण हे केले, मी लाईट पण म्हणजे यावं असं म्हणलं तर मला ऊर्जेने लाईट पण मिळून दिलेलं आहे. येस. आणि इतका मॅडम मला इतकं म्हणजे आतून माझं पूर्ण असं म्हणजे पूर्ण असं माझ्या मनामध्ये किती दिवसाचं होतं कुणाला तरी सांगावं वाटत होतं, ते मी आज सांगितलं तर मला पूर्ण असं मोकळं वाटतंय मॅडम, खूप छान वाटतंय. मला एक प्रश्न विचारायचा आहे सुमनताईंना. हो हो बरोबर. सर. सुमनताई, तुम्ही एक दिवशी शेतातून सेशन अटेंड करत होता.
मग तुम्ही शेतात तुमच्या पिकाला देता का रेकी, आणि तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल रेकीतून तुम्ही काय घ्याल, किंवा शेतकरी बांधवांमध्ये कसा प्रसार कराल रेकीचा, की बाबा रेकीमुळे तुमच्या पिकांनाही फरक पडतोय का, हे तुम्ही ट्राय केलं का असं मला विचारायचं. हो हो सर, मी मी माझ्या शेतामध्ये ना, पहिलं माझं राहिलं ते सांगायचं. माझ्या बोरला पाणी येत नव्हतं. म्हणजे थोडं होतं, कमी होतं. मग मी तेव्हा सेकंड आणि थर्ड डिग्रीला होते, त्यावेळेस मी बोरला रेकी दिले सर. मी अक्षरशः तिथं जाऊन बसून रेकी दिले. तर बोरचं पाणी वाढलेलं, म्हणजे वाढलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच वाढलं पाणी. आणि व्यवस्थित म्हणजे गव्हाचं पीक होतं, गहू पेरलेला. तर तो माझा गहू 1-2 दिवसामध्ये पूर्ण, तो गव्हाचा पीक म्हणजे पूर्ण भिजून निघालेलं. म्हणजे त्याला 8 दिवस लागत होते, ते 2 दिवसामध्ये झालं. आणि हा, त्यामध्ये पण मला रिझल्ट चांगला मिळाला. मी दिली रेकी. आणि ते मॅडमनी पिलर्स वगैरे, म्हणजे काही तुमच्या शेतीला म्हणजे ते आता आहेत ना, तुम्ही काय म्हणलात ते, तसे म्हणजे प्राणी वगैरे येऊन काही तुमचं म्हणजे हे करणार नाही, नासधूस करणार नाही, यासाठी पण मी दिले होते. तर भोवताली ते हरण असतात ना, त्याची एक एक टोळी आहे. तर ते दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचे, पण माझ्या शेतामध्ये आले नाहीत सर. दिली होती मी रेकी शेताला. आणि त्यानंतर तुरीला पण रेकी दिले होते मी. तर तूर इतकी छान आली होती. अलीकड म्हणजे अलीकडचे पलीकडचे शेजारी असे म्हणायचे, बाबा तुमची तूर खूप छान आली. अ, खूप म्हणजे छान रिझल्ट मिळाला सर. मी दिले होते रेकी, तुरीला पण दिले होते. आणि ज्या दिवशी मी शेतामध्ये गेले होते, मी शेतातलं पण काम करते. शेंगा काढायच्या होत्या त्यावेळेस भुईमुगाच्या, त्यामुळे मी शेतामध्ये गेलेले होते. आणि ते वाटत होतं मला ते होईल का नाही. मी जस्ट तेव्हा ह्याला ग्रँड मास्टरला मी ऍडमिशन घेतलेलं. ते मॅडम म्हणजे खरं तर प्रियंका ताईने मला हे ऍडमिशन घ्यायला लावलं. मॅडम तुमची आठवण करत होत्या. त्यावेळेस मी म्हणलं चला आपण कुठेतरी मॅडमनी म्हणजे आपलं म्हणजे माझी आठवण केल्या तर मी ही करू शकते, म्हणून मी बिनधोकपणे जे होईल ते होईल म्हणून मी ऍडमिशन घेतली. मी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छिते सर, खरंच म्हणजे ऊर्जा काम करते, शेतीवर पण काम करते, पिकावर पण काम करते. म्हणजे शेतामध्ये जर आपल्याला जे हवं आहे ना, ते पण ते प्रॉपर मागितलं पाहिजे. जसं आपण मागतो तसं मिळतं. ते आपलं मागण्याचं पण हे पाहिजे. मला मला तर अनुभव आलेला आहे सर. नक्कीच. अनेक जण जसे आता सुमनताईंनी सांगितलं, की बाबा मी माझ्या पिकांना दिली आहे पीक सुरक्षित राहण्यासाठी, घरी आलेला कापूस खालून न लागता व्यवस्थित राहण्यासाठी तुमच्या गोडाऊनला छान एनर्जी द्या. हो नंतर शेताला पिलर्स करा. असे अनेक शेतकरी बांधव आहेत आपल्या सेशनमध्ये. काय आहे, इथे काही अंधश्रद्धा नाही आहे. दिव्य ऊर्जा मोठ्या प्रमाणात पुरवायची आहे आणि ती पुरवल्यामुळे त्या पिकाचं संरक्षण होणं, माणसाला जर दुरुस्त करता येतं, पिकांना तंदुरुस्त करायला काय लागेल ऊर्जेला, हो की नाही? हो खूप हो सुंदर. आणि एकदम काय म्हणूया ज्याला, अर्थपूर्ण प्रश्न तर तुमचा. खूप धन्यवाद. मी अजून एक मला सुचवायचंय मॅम. सुमनताईंनी आता त्या विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या खूप आत्महत्या होत आहेत ना. हा मग आपली हे मेडिटेशनचा प्रसार त्यांनी जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आता त्या LIC मध्ये आपण काम करतात, त्याच्यात का अंगणवाडी काम करतात, तर त्या माता भगिनींना हे सांगितलं पाहिजे की माता भगिनींनो, आत्महत्या करतायत ना तुमच्या घरातलं, तुम्ही असं कर्जबाजारी झाले तर तुम्ही रेकी शिका आणि आत्मविश्वास वाढवा, मेडिटेशन करा, आणि आत्महत्यापासून आपण त्यांना परावृत्त करू शकतो. म्हणून मला हे सांगायचं सगळ्यांना की ज्यांचा ज्यांचा शेतकऱ्यांशी संबंध आहे, हम्म. ज्यांची ज्यांची शेती आहे, त्यांनी लोकांपर्यंत हे पसरवा आणि त्यांच्या आत्महत्या वाचवाव्या. विदर्भ मराठवाड्यात खूप आत्महत्या होतात. नक्की. आणि हो जर असा सर हो. ग्रुप तयार झाला तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण एखादा जर स्पेशल असा शेतकऱ्यांचा ग्रुप तयार झाला तर शेतीला प्रॉपर कसं हील करायचं, हे पण आपण स्पेशली सेशन त्यामध्ये ऍड करू. हो नक्कीच सर. मी माझ्या मनातला प्रश्न विचारलो सर तुम्ही. मी हे करणारच आहे. मी आता पण भरपूर पण कसं आहे सर, थोडस इकडं हे मराठवाड्यामध्ये ना थोडस म्हणजे रेकीचं यांना काही हेच नाही. मी सरांना सांगू इच्छिते सर, मी आशा वर्कर आहे, आरोग्य क्षेत्रात काम करते. मी अंगणवाडी नाही, मी आशा वर्कर आहे. ते वृद्धकाळात काळजी घ्यायची ह्याचं माझं ट्रेनिंग चालू होतं. तर मी अशी उत्तरं देत होती. मी 2009 पासून जॉईन झालेली आहे. मग मी कधीच असं ट्रेनिंग मध्ये वगैरे बोलायची नाही. होतं नॉलेज माझ्याकडे, पण मी तेवढं बोलायची नाही. पण ह्यावेळेस मी जेव्हा माझी रेकी थर्ड झाली ना, त्यावेळेस त्याच्यानंतर मी ग्रँड मास्टरला होते, तेव्हा माझी ट्रेनिंग चालू होती. तर मी त्या मॅडमला असे पटापट उत्तर द्यायची. त्या मॅडमनी थोडा वेळ हे ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या म्हणल्या.
त्यांनी बोलत होते त्यावर मी उत्तर द्यायची त्यांना, म्हणजे मला उत्तर सुचायचे. तर त्या त्या बोलल्या मॅडम की ह्या सुमनताई अध्यात्माशी जुडलेल्या दिसत आहेत म्हणल्या मला. आणि मी त्या मॅडमचं थॉट चक्र इनबॅलन्स होतं हे मला कळालं. मी त्या मॅडमना म्हणलं, मॅडम हो मी ठीक आहे, मी आहे म्हणलं अध्यात्माशी जोडलेली. मग तुम्ही काय करता, त्यांनी मला नंतर सगळ्या लंच ब्रेक मध्ये गेल्याच्या नंतर मला त्यांनी विचारल्या. तर मी म्हणलं मॅडम मी असं असं हे रेकीचे क्लास करते म्हणलं, आणि तुम्ही पण करा. म्हणजे तुमच्यामध्ये आहे म्हणलं तसं ते अगोदरच इंटेन्सिव्ह पॉवर आहे म्हणलं, पण तुमचं थोड चक्र आहे ना मॅडम, त्या अधूनमधून ते ट्रेनिंग देताना त्यांना खोकला यायचा. मग मी त्यांना म्हणलं मॅडमला, तुमचं हे थॉट चक्र इनबॅलन्स आहे आणि तुम्ही मॅडम तुम्हाला हे गरज आहे तुम्ही करा. पण त्या व्हिडिओ पाठवले मी त्यांना, त्या म्हणजे जीएनएम होत्या, ट्रेनर होत्या, मास्टर ट्रेनर. त्यांना मग मला पण तेवढं वेळ नाही, बघितल्या व्हिडिओ त्यांनी. ठीक आहे सुमनताई मी करते, पण मला वेळ नाही. पण त्यांनी परत मला एक वेळेस म्हणजे उठून ते मनोगत व्यक्त करायला लावल्या आणि सगळ्यांना माझ्याबद्दल सगळ्यांना सांगितल्या. आणि ज्या माझ्या मैत्रिणी 2009 पासून माझ्यासोबत राहत होत्या, त्याच मैत्रिणी नंतर मला तूच आम्हाला ट्रेनर असल्यासारखं वाटलं, तूच आम्हाला ट्रेनर असल्यासारखं वाटलं. म्हणजे तू एवढं बोलत होतीस, तू शिकलीस कुठून एवढं, म्हणजे काय. मी त्यांना एक म्हणजे त्या मॅडम सांगत होत्या, म्हणजे ते मी म्हणलं इतरांना माफ करा, हे मी वाक्य बोललेली मॅडम. म्हणजे जर म्हणजे आपलं आरोग्य जर हे ठेवायचं असलं तर माफ करायला शिकावं लागेल. म्हणजे माफ करा आणि माफी मागा, हे बोललं ना ह्या विषयावर. हे तू ट्रेनिंगच्या व्यतिरिक्तच तू कुठलं बोललीस, हे मला तेव्हा सगळ्या मैत्रिणी म्हणजे कौतुकानं माझं खूप कौतुक केलंय मॅडम. आणि आता मी जिथं जाईल ना मॅडम, तिथं माझं कौतुकच होतंय. म्हणजे मी कुठूनच असं अपमान घेऊन घरला नाही आलेली, माझं कौतुकच झालेलं आहे. भले मी 2 गोष्टी तू 4 गोष्टी तू, पण कौतुक कौतुक होते माझं ज्या क्षेत्रात मी काम करते. आणि वाट झालं ते एलआयसीचं पण सांगायचं म्हणलं तर 1 वर्षाचं 24 एलआयसी करायचं टार्गेट आहे माझं. तर मी जानेवारी 29ला मी जॉईन झाले. फक्त मार्च महिना फुल आणि एप्रिल महिना, म्हणजे 2च महिन्यामध्ये मी 12 पॉलिसी केलेल्या. त्यामुळे माझ्यासोबत माझ्या ऑफिसला 8 विमा सखी जॉईन आहेत. त्या 8 विमा सखी मधून मी पहिली की माझ्या 12 पॉलिशा झालेल्या. मग त्यामुळे माझा तो मी बक्षीस मिळवण्यासाठी नाही केलेला, पण झालं माझं रुटीन, मला ते मिळत गेलं, मी करत गेले असं. ऊर्जेने मदत केली आणि सर्वांचा विश्वास बसला आणि तुम्हाला त्या पॉलिसीज मिळाल्या. मॅडम युनिव्हर्स मदत करत असतं. खूप छान. असं सुमनताई तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचवा. यस, आपण म्हणतो की ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्या सुप्त गुणांचा विकास होतो. सगळं तुमच्या आतमध्येच होतं, फक्त हो त्याची तुम्हाला जाण नव्हती. जसं ते म्हणतात, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा भुललासी. या ऊर्जेसोबत जुडल्याने त्या प्रत्येक गोष्टीची जाण तुम्हाला झालेली आहे आणि आता ते गुण आपोआप सुप्त गुण तुमच्यामधले बाहेर निघत आहेत. हो मॅडम. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. अन्वीला प्रश्न विचारायचा आहे. अधिक येस कोणाला मॅम, मला विचारायचंय. हा. सुमनताई, तुमचं करावं तेवढं कौतुक कधी कमीच आहे, कारण की तुम्ही जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते तुम्ही ते घेत आहात. म्हणजे असं नाही विचार करत माझ्याकडे एवढी कामं आहेत आता मी हे कसं करू किंवा काय. आणि आपल्याला ऊर्जा नेहमीच, रेकी ऊर्जा आपल्याला नेहमीच मदत करत असते आणि अपॉर्च्युनिटी येत असते आणि आपण ती स्वीकारावी. जसं मला म्हणजे तुम्ही जे करताय ना ते खूप खूप म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. आणि मला एक विचारायचंय तुम्हाला, ग्रँड मास्टर मध्ये येऊन कसं काय, तुम्हाला काय वाटतं, काय फिलिंग आली? म्हणजे प्रत्येकाने ग्रँड मास्टर करावा हे माझी फिलिंग आहे, पण तुम्हाला काय वाटतं या ग्रँड मास्टर बद्दल? ते तुम्ही सांगावं मला असं मला वाटतं. हो हो, धन्यवाद अन्विताई मला तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. मी ग्रँड मास्टर मध्ये आले. मला ग्रँड मास्टर मध्ये महत्वाचा पॉईंट सांगायचे म्हणजे बाकीचं काही सांगण्यापेक्षा, एक तर ग्रँड मास्टर मधले मेडिटेशन कोणतेच असे नाहीत की ते मेडिटेशन आपल्याला कुठे मिळणारच नाहीत. पण महत्वाचा पॉईंट मी सगळ्या ग्रँड मास्टरचा सार असं सांगू शकते की त्यातला मेन मुद्दा प्रामाणिकपणा हा असं मला आवडतो. वाटतं ना की कोणतंच असं मेडिटेशन नाही जे बाहेर मिळेल, असं म्हणायचंय. हा हा. हो. हा. नाही नाही, आता प्रत्येक ग्रँड मास्टर मधल्या प्रत्येक मेडिटेशनची मी स्तुती किंवा त्याची हे ठरवू शकत नाही, इतकं अनमोल ते मेडिटेशन आहेत. काय ते मेडिटेशन, काय कौतुक करावं, किती करावं तेवढं थोडं आहे. मग त्यातलं मला एकच पॉइंट एवढं महत्वाचं वाटतंय ना, म्हणजे सगळ्यातलं प्रामाणिकपणा. हे जर आपल्यापाशी असेल ना, तर ब्रह्मांडाची ऊर्जा जेवढी तुम्हाला मिळवता येईल तेवढी मिळवता, म्हणजे जेवढी आपण घेतो तेवढी आपल्याला मिळते.
जर मला काय म्हणायचे मॅडम, साधना करून, जप करून, तप करून जर तुम्ही तुमच्या मनामधला कचराच बाहेर काढलेला नसेल तर ते ऊर्जा तुमची कुठं साठवणार आहे हे म्हणायचंय मला. मग त्यासाठी प्रामाणिक राहायला पाहिजे. आपले आचार विचार, आपली वागणूक, हे माझं सोल, माझा सोलचा विकास झालाय. माझा सोल म्हणजे बॉडी माझी प्युरिफिकेशन झाले. मी आज ठामपणे सांगू शकते की मी एक ह्या परमपिता परमेश्वराची मी लाडकी लेक म्हणायला मी कमी नाही करत. म्हणजे मला आत्मविश्वास वाढलाय माझा की माझ्या सोलचा विकास झालाय. अरे माझ्या सोल मध्ये आता काही राहिलंच नाही. म्हणजे कुणाबद्दल द्वेष राहिला नाही, कुणाबद्दल मत्सर राहिला नाही. मी काही करू शकत नाही, मी कुणाचा हेवा करत नाही. भले कुणी काही घेतलं तर मी त्यावर जळायची अगोदर. हे सगळ्याच्या बाबतीत झालेलं आहे. ते माझ्या मनामध्ये आता काहीच राहिलं नाही. किंतु परंतु किंवा कुणावर काही जळणं किंवा कुणाचं ह्या हातून वाईट करणं, ह्याला तर म्हणतात प्युअर सोल. हेच की मॅडम, बरोबर आहे का? नक्कीच मला नक्कीच. माझा माझा अनुभव आहे की मी माझे म्हणजे ठामपणे सांगू शकते की माझ्या बॉडीचं प्युरिफिकेशन झालंय, माझं सोल प्युअर झाले. मी जे आता ब्रह्मांडाकडून मागणार आहे ते मला मिळणार आहे. तथास्तु तथास्तु. जसं मी मागायला पण मी मला मागता आलं पाहिजे हे मला कळाले आणि ते मी करणार आहे. माझ्या आयुष्यात आणखीन अशीच भरभराट होणार आहे. मी आहे त्यापेक्षा आणखीन खूप उंचावर जाणार आहे. मी खूप उंचावर जाणार आहे असं माझा आत्मविश्वास बोलते. मी आतून बोलते, अंतर्मनातून मला या भावना व्यक्त करते मी. नक्कीच. जे जे तुम्हाला हवं आहे ते ते होणार आहे आणि जे स्वप्न छान पाहिलं नसेल तर ते मोठ्यात मोठं स्वप्न पाहण्याची क्षमता हे ब्रह्मांड निर्माण करणार आणि ते सर्व सर्व तुम्हाला मिळवण्याची क्षमता आमेन सुद्धा. आमेन 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 खूप आमेन आमेन. आणि खूप मॅडम धन्यवाद. साठी मॅडम साठी मी आणखीन एक वेळेस म्हणते, एक छोटस घोषवाक्य म्हणा, कविता म्हणा, काही. मला असं वाटतंय ती उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली आणि मंजुश्री मॅडमला जन्म देणारी ती धन्य ती माऊली. त्या माऊलीनं जन्म जर दिली नसती तर मंजुश्री मॅडम आपल्या आयुष्यात आल्या नसत्या. मला कौतुक करावं तेवढं कमी वाटतंय मॅडमचं. अरे एवढं ज्ञान आपल्याला कुठून मिळालं असतं, ते कुठून लाभलं असतं. त्यासाठी मी मॅडम बद्दल तर मला वाटते कधी कधी सेगावला जावं आणि कधी कधी मॅडमला भेटावं. आलं शेगाव आहे ना. सगळ्यांना पटकन शेगावला यायचं आहे. लवकरात लवकर शेगावचा प्रोग्राम, दिवाळी शिवाय प्रोग्राम होत नाही ठरला आहे. ओके. तर त्या पिरियड मध्येच आपला प्रोग्राम, कारण तुम्ही लोक लांबवरून येतात, विशेष आपल्याकडे येणारे बाहेरचे लोक आहेत. तर त्यांना तो तो योग्य वेळ पाहिजे. पावसाळा निघून गेलेला पाहिजे. तुमच्या सगळ्या सोयीसाठी तो ठरलेला वेळ असतो. ऊन तुम्हाला सहन होत नाही. आमचं विदर्भाचं ऊन कसं आहे तुम्हाला नाही माहिती. ओके. चला. हो हो. नक्कीच. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. पल्लवीला काय विचारायचं आहे आणि मग आपण थांबू? नाही. ओके. तर बघा, सुमनताई, रिव्हर्स जर्नी किती वर्षाला झाली आता सांगूनच द्या. मला असं वाटतं मॅडम 22 वर्षानं झाली माझी रिव्हर्स जर्नी. बरं. हो. किती वर्षाचे समजता तुम्ही स्वतःला सध्या? एक 22-25 वर्षाची. म्हणजे तेव्हाच माझं अंतर्मन बोलतंय ना माझं, म्हणजे माझं शरीर इतकं स्ट्रॉंग झालंय. मी 22-23 वर्षाची आहे असं वाटतंय मला. म्हणजे मला आता काहीच नाही. मी त्यावेळेस होते मी तशी ते फील कर, म्हणजे मला आता होतंय तसं. 22-23 वर्षाची असताना तेव्हा मी होते जशी, आता तसं वाटतंय मला. येस. तसं आतून ती ऊर्जा आलेली आहे, ती काम करण्याची क्षमता आलेली आहे. किंवा गरज पडली तेव्हा तिथं त्या वयामध्ये जी एनर्जी असते की मी हे करू शकते, मी ते करू शकते, त्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर. हो मॅडम. आनंदी मी आनंद. हा, बोला. वर जे सदस्य व्हिडिओ पाहत असतील त्यांना मी एक सांगू इच्छिते, खरंच हे ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडावं सगळ्यांनी. अशा छोट्या मोठ्या आपल्या छोटे मोठे जे प्रश्न आहेत आपले, आरोग्य मेन मेन म्हणायचं झालं तर आरोग्य आपलं जर संतुलित ठेवायचं असेल, किती आपलं आरोग्यासाठी खर्च होतो, तो खर्च वाचवायचा. परत सगळं आपलं बॉडीचं प्युरिफिकेशन करून घ्यायचं. तर खरंच अवश्य सगळ्यांनी, मी सगळ्यांना आवर्जून मी सांगू शकते की तुम्ही सगळ्यांनी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जुडावं. आणि मॅडम इतकं म्हणजे इतक्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या माइंड मध्ये कसं
मला तर म्हणजे अनुभव आम्हाला इतका आहे की मॅडम असं बोलतात तर आम्ही त्या बोलण्यानेच जगतो की काय असं वाटतंय. मॅडम तहान भूक सुद्धा लागत नाही, आम्ही दिवसभर जरी तुमच्याशी गप्पा मारत बसलो तर इतकं म्हणजे भेटते. त्यांनी सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी रेकीचा आनंद घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये भरभराट, आनंद, सुख, समृद्धी सगळं म्हणजे सगळं काही मिळवून घ्यावं सगळ्यांनी. प्रत्येक कुटुंबामध्ये एक ग्रँड मास्टर रेकीला जुडलेलं प्रत्येक कुटुंबामध्ये असावं, माझी अशी अपेक्षा आहे. सगळ्यांनी भरभरून ह्या रेकीचा फायदा घ्यावा आणि मंजुश्री नक्की मॅडम ऍडमिशन घ्यावं हे सांगू इच्छिते. नक्कीच. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तर नक्की या रेकी सोबत जुडा. हे सगळ्यांचं अत्यंत प्रेम आहे की त्यांचं म्हणणं आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतच जुडा. मी मात्र मोठ्या प्रेमानं म्हणेन कुठेही जुडा पण ऊर्जेसोबत जुडा. ओके, ऊर्जा अधिक महत्वाची आहे. तुम्ही कुठेही जुडलात आणि ऊर्जावान जर झालात ना तरी तुम्हाला ऊर्जा मदत करत असते. ओके, थँक्यू सगळ्यांना अंतर्मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि जसा तुम्हाला ना सुमनताई ऐकतच राहावं. तुमच्या पुढे ना आता शब्दच नाहीयेत बोलायला. काय बोलणार आहे आहे ना. आणि माहितीये का जेव्हा एखाद्याला तयार करून घेतो की बाबा तुम्ही असं बोला तसं बोला, तो भाव वेगळा असतो. ओके, आणि जो आतून येतो ना तो हा भाव असतो, आहे ना. त्यामुळे ती नैसर्गतः आलेली ती ऊर्जा कुठून तरी. आणि सुमनताई तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून यायचा होता म्हणून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला. आलेला व्हिडिओ तुम्ही थांबवला आणि 2 शब्द ऐकले कारण तुम्हाला त्या ऊर्जेने निवडलं होतं. हो हो तुम्ही मॅडम ते बरोबर. निवडलेले आहात की चल सुमन आता तुला माझा हात धरून पुढे यायचं आहे. ओके, आली आहे ती वेळ म्हणून आपण ते सगळे निवडलेले सोल. येस, आणि आपण सगळेजण त्या ब्रह्मांडाचे लाडके लेकरं, सगळ्यात लाडकं आहे ना. प्रत्येकाने म्हणायचं मीच सगळ्यात लाडकं. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मला 15 मिनिटात सेशन आहे. आत्मा नमस्ते. मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू.